खूप जुना काळ होता. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये रुद्रपूर नावाचं एक लहान गाव होतं. हे गाव हिरवळीमध्ये वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यातलं आणि शांत होतं. पण या गावाची एक मोठी रहस्य होती, रुद्रयंत्र. गावात एक फार जुनं शिवाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या आतल्या खोलीत म्हणजेच गर्भगृहात रुद्रयंत्र ठेवलेलं होतं. हे यंत्र काळ्या पाषाणावर कोरलेलं होतं. त्यावर ओंकार, त्रिशूल आणि डमरू कोरलेले होते. गावकऱ्यांचा विश्वास होता की हे यंत्र भगवान रुद्रांनी स्वतः स्थापलेलं आहे. या यंत्रात अशी शक्ती होती की ती सृष्टी रक्षण करू शकते, पण तीच शक्ती चुकीच्या हाती गेली तर विनाश देखील होऊ शकते. या यंत्राचं रक्षण करणारा एक साधू होता, नादगुरु. तो खूप विद्वान, शांत आणि भक्त होता. तो गेली अनेक वर्ष मंदिरात राहत होता, पण आता तो वृद्ध झाला होता आणि त्याला एक उत्तराधिकारी हवा होता, जो रुद्रयंत्राचे योग्य रक्षण करू शकेल. त्याला लवकरच एक योग्य तरुण सापडला. त्याचे नाव होते आरव. आरव गावातला सामान्य मुलगा होता, पण तो खूप मेहनती, प्रामाणिक आणि भक्तिभाव असलेला होता. तो लहानपासूनच मंदिरात सेवा करत असे. एका दिवशी नादगुरूंनी आरवला गर्भगृहात नेलं आणि पहिल्यांदाच रुद्रयंत्र दाखवलं. त्यांनी सांगितलं, हे केवळ एक यंत्र नाही, आरव, हे एक शक्तीचं केंद्र आहे. याचं रक्षण करणं हे खूप मोठं उत्तरदायित्व आहे. त्या रात्रीपासून गावात विचित्र घटना घडू लागल्या. रात्री अंधारात काही आवाज यायला लागला, जणू कुणीतरी जोरजोरात मंत्र म्हणत होतं. कधीतरी डरकाळी मारत होतं. लोक घाबरले, प्राणी अधीर झाले. दिवे आपोआप विझत होते. काहींना स्वप्नात काळ्या छायाच दिसत होत्या. नादगुरूंनी ध्यान लावून पाहिलं. त्यांना समजलं की एक भयंकर तांत्रिक, वामनगिरी, खूप वर्षापासून रुद्रयंत्र शोधत होता. त्याने अंधशक्तीचा अभ्यास केला होता आणि आता त्याला हे यंत्र आपल्या हाती हवं होतं. त्याचा हेतू भयानक होते. तो या शक्तीने संपूर्ण जगावर ताबा मिळवू इच्छित होता. नादगुरू आणि आरवने यंत्राचं रक्षण करण्याचं ठरवलं. त्यांनी गाभाऱ्यात एक शक्ती वर्तुळ तयार केले. आरवने दिवस रात्र जागून यंत्राजवळ बसायला सुरुवात केली. एक रात्री अचानक वादळ उठलं, विजा चमकू लागल्या आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून एक काळी धूर-सारखी छाया आत शिरली. तोच होता वामनगिरी. त्याने जोरात हसत म्हटलं, हे यंत्र माझं आहे. आता माझी सत्ता सुरू होईल. नादगुरूंनी मंत्रोच्चार केले, पण वामनगिरीच्या तांत्रिक शक्तीपुढे ते अपुरं पडलं. आरव घाबरला होता, पण त्याने डोळे मिटले आणि हात जोडले. हे शिवराया, माझं मन शुद्ध असेल तर मला या मंत्राची कृपा होवो. तेवढ्यात रुद्रयंत्र तेजाने चमकू लागलं. एक तेजस्वी प्रकाश गाभाऱ्यात पसरला. त्या प्रकाशाने वामनगिरीला झटका बसला. त्याच्या डोळ्यापुढे अंधार आला. त्याचा चेहरा वेदनेने वाकडा तिकडा झाला आणि तो जोरात ओरडला. त्याच्या तांत्रिक शक्ती विखुरल्या गेल्या आणि तो धुळीत मिसळून गेला. शांतता पसरली. नादगुरूंनी आरवकडे पाहून नम्रपणे डोकं झुकवलं. आजपासून तू या यंत्राचा रक्षक आहेस. तुझी श्रद्धा, धैर्य आणि निस्वार्थ मन हेच तुझं बल आहे. गावकऱ्यांनी आरवला मान दिला. तो नादगुरूंचा उत्तराधिकारी झाला आणि रुद्रयंत्र शक्तीचं प्रतीक पुन्हा एका योग्य रक्षकाच्या हातात सुरक्षित राहिलं. ही कथा आपल्याला शिकवते की खरी शक्ती ही बाहेरून नव्हे तर आपल्यातच असते. श्रद्धा, सत्य आणि प्रेम यामध्ये. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.